पावसानं फक्त कोकणाला झोडपून काढलं असं नाही, तर विदर्भात सुद्धा जबरदस्त पाऊस झाला। मराठवाड्यातही काही ठिकाणी तुफान पाऊस झाला। बुलढाण्याला पावसानं झोडपून काढलं। मुसळधार पावसामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरलंय, जनजीवन विस्कळीत झालंय। जळगाव, जामोद, शेगाव या तालुक्यांचा संपर्क तुटलाय। कालखेडच्या जवळच्या पुलावरून पाणी वाहत असल्यानं अनेक नागरिक दोन्ही बाजूला अडकून पडले होते। राहुल खंदारे आपल्यासोबत जोडले गेले, थेट जाऊयात। राहुल, सध्या कोणत्या भागात तू उभा आहेस? इथली परिस्थिती काय आहे? पाऊस अति झालाय तर कुठल्या भागातल्या लोकांना याचा फटका बसलाय जास्त? मिलिंद सर, मी आता बोर्डी नदीच्या काठावर उभा आहे आणि या नदीकाठच्या लोकांना मोठ्या प्रमाणात पावसाचा जो आहे तो फटका बसलेला आहे। रात्रभरापासून बुलढाणा जिल्ह्याच्या बोर्डी नदी वर असेल, त्याचबरोबर जळगाव, जामोद असेल, खामगाव तालुका असेल, इथं पाऊस जो आहे तो अतिशय मुसळधार झाला आणि त्याचा थेट फटका जो आहे तो बोर्डी नदीच्या काठी असलेल्या लोकांना बसलेला आहे आणि काही घरामध्ये पाणी शिरलेलं आहे। मी आता अशाच एका घरामध्ये या ठिकाणी प्रवेश करतो, ज्या घरामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचं जे पाणी आहे ते पूर्ण शिरलेलं आहे। परिस्थिती आपण बघू शकता की रात्रभरापासून आपला जीव जो आहे तो या ठिकाणी मुठीत ठेवून हे लोक रात्रभर रात्र या ठिकाणी काढली आहे। घरामध्ये मोठ्या प्रमाणात 2 ते 3 फूट एवढा पाणी जे आहे ते या ठिकाणी साचलेलं होतं। आता ते पाणी जे आहे ते पूर्णपणे काढण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी सुरू आहे। पाऊस जरी थांबलेला असला तरी घरामध्ये असलेलं आणि साचलेलं पाणी ते काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नागरिकांना त्रास सहन करावा लागतो। हे घरही आपण या ठिकाणी बघू शकतो की या घरामध्ये जीवनावश्यक ज्या वस्तू होत्या त्या संपूर्णपणे पाण्यामध्ये वाहून गेलेल्या आहे। महत्वाचे कागदपत्र जे आहेत ते देखील या ठिकाणी पूर्णपणे पाण्यामध्ये खराब झालेले आहेत, अशी परिस्थिती आहे। याच घरामध्ये 2 ते 2.5 फूट एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी या ठिकाणी साचलेलं होतं, ते काढण्याचं काम देखील या ठिकाणी करतायत। त्या घरातील काही नागरिक आपल्यासोबत आहेत, नेमकं त्यांच्या देखील आपण या ठिकाणी प्रतिक्रिया जाणून घेऊया। मला एक सांगा, कसा पाऊस होता? पाणी आलं होतं की आमच्या घरामध्ये पाणी गेलं, तर आमच्या लेकरांना घेऊन आम्ही खांद्यावर घेऊन बाहेर आणि घरातलं जीवनावश्यक सगळ्या वस्तू वाहून गेल्या। काही राहिल्या, काही गेल्या, काही ज्वारी गहू होते घरामध्ये, काही महत्वाच्या जे जीवनावश्यक वस्तू आहेत ते जे आहे ते या ठिकाणी त्यांचं नुकसान मोठ्या प्रमाणात झालं असलं तर या ठिकाणी सांगण्यात येते। तुर्तास राहुल, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।